मंडळी, ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजेच 18 ऑक्टोबरचा रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात प्रेक्षकांनो. आणि आजच्या भागात सगळ्यात आधी एक आनंदाची बातमी सांगते, ती म्हणजे अशी की आपल्या मालिकेमधली पूर्णाजी आता परत येणार आहे. रोहिणीताई हट्टंगडी या प्रसिद्ध कलाकार आता पूर्णाजीची भूमिका साकारणार आहे. आता अधिकृतरित्या काल थोडासा प्रोमो त्यांनी दाखवला आहे. बऱ्याच लोकांनी बघितला असेल, ज्यांनी नाही बघितला त्यांना मी सांगू इच्छिते की खरंच आता येणारे भाग खूप इंटरेस्टिंग असणार आहे, यात शंकाच नाहीये प्रेक्षकांनो. रोहिणीताईंबद्दल काय सांगावं, सिर्फ नाम ही काफी आहे असं म्हणायला हरकत नाही आहे. तर चला आजच्या या रिव्ह्यूकडे वळूयात. ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये प्रियाच्या आईबाबांनी पुन्हा धिंगाणा घालून ठेवला आहे. आता सगळ्यात आधी तर सायलीला ते चहा करायला सांगतात आणि फक्कड चहा कर, 1 सेंटीमीटर आलं घाल असं सांगतात. आणि मग चहा आणल्यानंतर सायली छान मस्त चहा करते, तिच्या हाताला चव आहेच. आता चहा पिल्यावरती तो सदाशिव कौतुक करतो चहाचं, तेव्हा मैनावती म्हणते मी काय चांगला चहा करत नाही होय तुम्हाला. त्यावरती सदाशिव म्हणतो नाही ग, पोरीच्या हातचा चहा पितोय ना, त्यामुळे छान चव लागली आहे बघ. आज त्यांच्या हरकती म्हणजे त्यांच्या करामती काहीशा अशा झाल्यात, त्यामुळे अर्जुनला त्यांच्यावर आली आहे शंका. प्रतापराव म्हणतात आमच्या सायलीकडे काही मागा, तिच्याकडे ते तयारच असतं. त्यावरती ही मैना म्हणते अहो तुमची सायली काय, आमची पण लेकच आहे ना ती. आता प्रिया तिथे बसून सगळं बघते बरं का, तिच्या पार्सलची वाट बघते ती आणि यांच्या गप्पा ऐकते. मैना आता लहानपणीची आठवण सांगते बरं का, म्हणजे सायलीची नाही, ॲक्च्युली ती प्रियाची सांगते, पण यांना सायलीची वाटते. सायली लहान असताना ती आणि तिच्या बहिणी नाही, मी आणि तिच्या बहिणी मिळून स्वयंपाक करायचो आणि ही बाजूला खेळत असायची. अर्जुन म्हणतो सायली लहान असताना अजून काय काय करायची. आता इथे प्रिया अजून टेन्शन मध्ये येत असते. अर्जुन म्हणतो तिच्या लहानपणीचं मला सगळं ऐकायचंय. त्यावर सदाशिव म्हणतो अरे अर्जुनराव, आमची सायली लहान असताना चंट होती बरं का. अर्जुन म्हणतो काय सांगताय. सदाशिव म्हणतो अहो कोणाचंच ऐकत नव्हती बरं आमची सायली. त्यावर अर्जुन म्हणतो म्हणजे लहानपणापासूनच सायली 2.0. मैनावती म्हणते नाही पण गोड गोड बोलायची बरं का आमची सायली लहानपणी. आणि काय ना 5 वर्षाची असताना मग अचानक ती गेली. आता गेली म्हटल्यावर मला जरा वेगळंच वाटलं, जसं तुम्हाला वाटलं. आता सुभेदारांनाही तेच वाटलं. आता ते एकदम स्टॉप होऊन जातात आणि मैनाकडे बघतात. मग मैना म्हणते म्हणजे हरवली हो. मग मात्र आम्ही तिच्या आठवणीच काढत बसलो असं मैना सुभेदारांना सांगते. प्रतापराव म्हणतात म्हणजे सायली सुद्धा 5 वर्षाची असतानाच हरवली होती. आता प्रियाला आणखीन टेन्शन आलं त्यांच्या या बोलण्याचं बरं का. आता तो सदाशिव म्हणतो सायली सुद्धा म्हणजे. कल्पनाताई म्हणतात अहो माझा धाकटा मुलगा आहे ना अश्विन, आणि त्याची बायको आहे ना तन्वी, ती बघा ती तिथे बसली नाही का, ती सुद्धा अशीच लहानपणी हरवली होती. प्रिया आता डोळे लावून घेते बरं का प्रेक्षकांनो. कल्पनाताई म्हणतात ती सुद्धा 5 वर्षाची असतानाच हरवली होती. कल्पनाताईंनी असं सांगितल्यावर आता सदाशिव आणि मैना दोघे एकमेकांकडे बघायला लागतात. आता प्रियाला ना प्रेक्षकांनो दर दिवशी परीक्षाच आहे, म्हणजे आता तिचा जीव अगदी गळ्याशी आलाय बरं का. आणि त्यातनं त्यांनी उद्याचा प्रोमो दाखवलाय की नागराज येतो तिथे आणि मुद्दाम म्हणतो की प्रियाची स्माईल आणि या मैनाताईंची स्माईल सारखीच आहे ना. त्यामुळे प्रियाला अजून टेन्शन आलंय आणि अर्जुनला शंका. मजा आली हा प्रेक्षकांनो. मी आधीच म्हटलं होतं की येणारे भाग इंटरेस्टिंग असतील, थोडाफार अंदाज लागतो. तर बघा आता पुढे काय घडलंय. पुढच्या सीनमध्ये दाखवली आहे साक्षी आता त्या कॉन्स्टेबल कदमला ओरडत म्हणते ओ कदम जरा जास्त बोलायला लागला बरं का तू. त्यावरती ते कदम म्हणतात अहो सॉरी हो मॅडम, ते जेलर बाईला सगळं खरं वाटायला पाहिजे ना म्हणून बोललो. मग त्यावरती ती रेखा आहे ना जी साक्षी सोबत मिळालेली आहे, ती दुसरी जेलमध्ये बाई आहे, ती म्हणते काय रे खरं वाटलं का मग. आता ते कॉन्स्टेबल म्हणतात मग खरं वाटलं नाही तर मला वाटलं तू आज साक्षी मॅडमला मारते का काय. त्यावर साक्षी म्हणते नाही, या सगळ्या गोष्टी अशा एका दिवसात घडता कामा नये. त्यांना असं वाटलं पाहिजे की आम्ही बऱ्याच दिवसाचं भांडतोय, बऱ्याच दिवसापासून आम्ही भांडतोय आणि ही भांडणं आता टोकाला गेली आहेत असंच वाटायला पाहिजे. त्यावरती हा कॉन्स्टेबल म्हणतो कदम म्हणतो की तुम्ही आणि मैपत शेठ सांगू तसं आम्ही वागणार, कारण आम्ही हुकमाचे ताबेदार. त्यावरती रेखा म्हणते अरे हुकमाचे नाही रे, पैशाचे गुलाम म्हण. ओ मॅडम त्या पांढऱ्या कपडावाल्याला सांगा ना पुढचे पैसे पाठवून द्यायला. साक्षी म्हणते तुम्हाला हवेत तेवढे पैसे मिळतील, पण मला इथून असं बाहेर काढा ना
की या कानाचं त्या कानाला कळता कामा नये. आता इथून पुढे त्यांनी सुभेदारांच्या घरचा पुन्हा सीन दाखवलाय. इथे ना थोडंसं मला समजलं नाही. आता हा सदाशिव आहे ना, बोलता बोलता एकदम त्याची वाक्य फिरवतो आणि म्हणतो, नाही म्हणजे 5 वर्षाची असताना नाही हो, 7 वर्षाची असताना आमची लेक हरवली होती बघा. नाही म्हणजे काय आहे ना, आम्ही जरा अडाणी माणसं आहे, आम्हाला जरा समजत नाही हो, 5 का 7 ते. आता कल्पनाताई म्हणतात, जाऊ द्या दादा, असू द्या, होत असतं कधी कधी असं. आता सायली पण तिथेच आहे. तेवढ्यात आलंय तन्वीचं पार्सल. आता तो माणूस म्हणतो डिलिव्हरी बॉय, तन्वी सुभेदार. मग प्रिया म्हणते, हो मी माझीच ऑर्डर आहे. सगळ्यांसमोर डिलिव्हरी घेते. आता सगळे तिच्याकडेच पाहत असतात बरं का. आता ते पार्सल घेऊन ती तिच्या बेडरूममध्ये निघून जाते. पण आता ती गेल्यानंतर अस्मिता म्हणते, काकू सायलीच्या आणखीन काही लहानपणीच्या आठवणी असतील तर सांगा ना, काय काय आठवतंय तुम्हाला. आता मैना आणि तो सदाशिव पुढे काही बोलणार. तेवढ्याच सायलीबाई म्हणतात, अस्मिताताई आपण नंतर गप्पा मारूयात हं सगळ्या, आता मी स्वयंपाकाला लागते. काय करू आज जेवायला. आई बाबा आलू पराठे करू का. सदाशिव म्हणतो, कर ना कर, चालेल मला. कल्पनाताई म्हणतात, सायली आम्ही दोघी करू, मी विमल अस्मिता आम्ही आहोत ना तिघी. तू न आता तुझ्या आई बाबांसोबत बसून गप्पा मार छान. सायली म्हणते, आई आहो पण. आता कल्पनाताई लगेच उठतात, सायलीचा हात धरतात आणि तिच्या आई बाबांच्या मध्ये तिला बसवतात आणि म्हणतात, बस बरं सायली, इथे बस, आता मी तुझं काही ऐकणार नाहीये, इथे बस आणि आईबाबांच्या सोबत भरपूर गप्पा मार, बस इथे. चल ग अस्मिता, आपण जाऊया स्वयंपाकघरात. आता अस्मिता आणि कल्पना ते निघून जातात. आता बघा हं ते कसे बोलतात सायलीशी. आता ही मैना सायलीच्या खांद्यावर हात ठेवते आणि म्हणते, पोरी अगं किती राबतेस ग, अगं तुझ्या हाताला अशानं गट्टे पडतील ग. आता ती जेव्हा हात फिरवते ना सायलीच्या हातावरून, तेव्हा मायेने हात नाही फिरवत बरं का प्रेक्षकांनो, तिच्या हातात असलेल्या सोन्याच्या बांगड्यावरनं हात फिरवत असते. आणि हे अर्जुनच्या लक्षात येतच. बघा तो कसा बघतोय. आता मैना बोलतेच बरं का, काय ग सायली, काय छान डिझाईन आहे ग तुझ्या बांगड्याचं, छान डिझाईन आहे ग, खरंच महाग असतील ना या बांगड्या. मग सदाशिव लगेच म्हणतो, लाखभराच्या तरी असतील नाही का. सदाशिवच्या डोळ्यातला लालच या अर्जुनला दिसलाय बरं का प्रेक्षकांनो. सायली आता त्यांना उत्तर देते, हे काही मला माहिती नाही केवढ्याच्या बांगड्या आहेत, काय आहेत, काय आहे ना, माझ्याकडे कुठे काय होतं, मला जे काही दिलंय ते ह्यांनी आणि पूर्णाजीनेच दिलंय. सायली आपली बोळी बाबडी ती सहज उत्तर देते. पण या दोघांचंही लक्ष सायलीच्या दागिन्यांकडे आणि हे अर्जुनला खटकलंय बरं का प्रेक्षकांनो. आता तो विचार करायला लागतो की हे असे का बोलताय, म्हणजे जर असे चांगले आईवडील असते तर ते म्हटले असते ना, बाई कशी तू वाळली, कशी चांगली आहे काय, म्हणजे असं काहीतरी तिचं कौतुक केलं असतं. सायलीचं कौतुक न करता ते दागिन्याचं कौतुक करताय हे बघून अर्जुनला शंका आली आहे. आणि आता प्रिया विचार करते, अरे यार मला सावध राहावं लागणार आहे, आता मला काही करून पटवून द्यावं लागणार आहे सगळ्यांना की ते मिस्टर आणि मिसेस भिकारी आहेत ना, ते सायलीचेच आई वडील आहेत. पण कसं करू मी, नाही ती सायली मैनावती सारखीच आहे असं मला सिद्ध करावं लागेल. पण कोणाला संशय नाही आला पाहिजे की ते सायलीचे नसून माझे आई बाबा आहेत. पण आता सगळं कसं मॅनेज करणार आहे मी. प्रिया आता बेडरूममध्ये बसून विचार करते. आणि आता इकडे हा नागराज बोलत असतो मैपत सोबत बरं का. तेवढ्याच सुमन येते. नागराज म्हणत असतो, अरे तुला सांगतो काय मैपत, जेव्हा प्रियाला कळलं ना की अर्जुन त्या श्रद्धा टेलरकडेच जाणार आहे तेव्हा बघायला पाहिजे होतं रे तू तिला. थरथर थरथर कापायला लागली होती ती भीतीने. पुढे पुढे बघ कसं माकड होतंय त्या प्रियाचं. तुला सांगतो अर्जुन जेव्हा त्या लोखंडेच्या म्हणजे त्या श्रद्धा टेलरवाल्याच्या कॉन्टॅक्टमध्ये आला ना की मग बघ. आता हे श्रद्धा टेलरवालं वाक्य सुमनने पूर्ण ऐकलं बरं का. सुमन म्हणते, कोणाशी बोलताय तुम्ही. आता ती चिडून बोलत असते बरं का सुमन आणि म्हणते, बोला ना कोणाशी बोलताय. आता सुमनने त्या नागराजचा फोन पाहिला आणि त्यावर मैपत हे नाव वाचलं आणि ती ओरडून म्हणते, तुम्ही परत त्या मैपत शिखरेशी बोलताय आहो. आता नागराज त्याचा फोन हिसकावून घेतो सुमनच्या हातातनं आणि म्हणतो, मी कोणाशी बोलेल, तुला काय करायचंय ग सुमन, तुला ना आधीच सांगितलंय मी, शेफ हारू नकोस सुमन जास्ती तू. चल चल तुझं काम कर, जास्ती जी बोळवळायला लागली आहे तुझी, आवर जरा स्वतःला. असं म्हणून आता तो जात असतो तेव्हा सुमन पुन्हा त्याचा हात धरते आणि म्हणते, तुम्हाला सांगितलं ना मी. सुमन आता नागराजला विचारते, तुम्ही मला आधी हेच सांगा की तुम्ही मुद्दाम अर्जुनला त्या श्रद्धा टेलरवाल्याचा पत्ता द्यायला सांगितला होता ना तुम्ही, खरं सांगा काय चाललंय तुमच्या डोक्यात, काय शिजतंय. नागराज म्हणतो, काही शिजत नाही सुमन,
हे बघ माझ्या भानगडीत पडू नकोस सुमन, तुला सांगितलंय मी. आता सुमन म्हणते म्हणजे काहीतरी भानगड आहे हे मान्य करता तर तुम्ही, जरा तरी लाज बाळगा. आता हा तिच्या तोंडात मारायसाठी हात उचलतो नागराज. तेवढ्यात येते प्रतिमा आणि म्हणते ओ भाऊजी काय चाललंय हे सगळं. आता नागराज घाबरतो बरं का प्रतिमा आल्यावर. मग प्रतिमा म्हणते भाऊजी तुम्ही सुमनवर हात उचललात. नागराज म्हणतो नाही अगं वहिनी, ते बघ ना उगाचच किती बोलते मला. प्रतिमा आता म्हणते मी तुम्हाला कारण विचारतीये का भाऊजी. हे बघा कितीही आणि कसलाही राग आला ना तरी बायकोवर हात उचलायचा नाही म्हणजे नाही. आणि तुमच्या दादांकडनं तुम्ही काही शिकला नाहीत का भाऊजी. आता जेव्हा प्रतिमा त्या असं बोलते तेव्हा नागराज लगेच म्हणतो सॉरी माझं चुकलं जरा, ते मी ठीक आहे मी हात नव्हता उचलायला पाहिजे होता सुमनवर, असं तो म्हणतो आणि सुमनकडे बघून राग राग चालला जातो. आता बघा प्रतिमा त्या सुमनला विचारतात काय ग सुमन, हे फक्त आजचं नाही आहे ना, काय ग गेले काही दिवस तुमच्यामध्ये अशीच भांडणं होत आहेत ना सुमन. आता सुमन म्हणते नाही नाही वहिनी तसं काही नाही आहे, होतं संसार म्हणलं की खटके उडणारच, तुम्ही नका काळजी करू वहिनी काही नाही झालंय. आता सुमन असं बोलून निघून जाते. पण आता प्रतिमा आत्याला शंका आली आहे की या दोघांमध्ये काहीतरी गडबड आहे. आणि प्रेक्षकांनो आता सुमनला पण कळलंय की अर्जुनला या नागराजने मुद्दाम श्रद्धा टेलरवाल्याचा पत्ता दिलाय, त्यामुळे आता काय काय रिव्हील होईल ते काही सांगता येत नाही. पण मालिकेचा ट्रॅक मात्र त्यांनी खूप छान लावलाय. एवढं एंगेज ठेवतायत ना ते प्रेक्षकांना की मजा येते हा प्रेक्षकांना. मला माहीत नाही आणि हे मी आधी पण बोलले की तुम्हाला यात कुठल्या गोष्टी खटकताय कळत नाहीये. ठीक आहे अर्जुन डायरेक्ट त्या आईवडिलांना घेऊन आला वगैरे थोडंसं वाटलंय एक्स्ट्रा, पण तरी सुद्धा ट्रॅक बघायला मजा येते. तुम्ही काही म्हणा. आता बघा हे सगळे चहा वगैरे पितायत पुन्हा एकदा. आता ते कब्बशा ठेवायचे असतात तेव्हा मैना उगाच पुढे पुढे करते बरं का. मैना म्हणते कल्पनाताईला बघितलं का अहो ताई आमची लेक अजून पण मेहनत करते सारखी, आण बरं इकडे सायली ते मी ठेवते. सायली म्हणत असते अगाई राहू दे मी ठेवते, पण मैना तिच्या हातातनं हिसकावते आणि पटापटा जायला लागते स्वयंपाकघरात. तेव्हा सगळ्याच्या सगळ्या कब्बशा फुटून जातात आणि मोठ्याने ओरडते अगं बाई फुटल्या व कब्बशा, अरे कर्मा माझ्या. सदाशिव ओरडतो आणि म्हणतो सायली म्हणत होती ना ती कप नेते, कशाला मध्ये मध्ये करते ग मैने. कल्पना ते म्हणतात नाही नाही असू द्या एवढं काही झालं नाहीये. आता सायलीला तर काही कळतच नाही नेमकं काय चाललंय हे सगळं. आता मैना म्हणते कल्पनाताईंना की अहो नाही कसं, किती महागाच्या कब्बशा फुटल्या माझ्याकडून, मी आवडते असं म्हणून आता ती खाली बसत असते आणि त्या कब्बशा उचलत असते. सायली तिचा हात धरते आणि म्हणते अगं आई राहू दे ना. मैना म्हणते अगं आधीच किती नुकसान झालंय हो माझ्यामुळे तुमचं. सायली म्हणते आई ऐक माझं तू उठ बरं. मैना म्हणत असते अगं नाही राहू दे मला आवरू दे बरं. सायली शेवटी हात धरते मैनाचा आणि म्हणते सावकाश आई तू ये बरं इकडे, चल ये बाजूला ये. आणि मैनाचा हात धरून आता तिला सोफ्यावर बसवत म्हणते आई राहू दे तू नको करू काही. आता सायली वळते तेव्हा लगेच मैना म्हणते कशी बाई बाई माझी 350 रुपयाची एवढी महागाची साडी खराब झाली हो. सायली बघतच राहते मैनाकडे बरं का. मग सदाशिव म्हणतो मग एवढी महाग साडी होती तर घातली कशाला. आता विमल पण पाहत राहते या दोघांकडे. मग सायली म्हणते आई राहू दे अगं, तो चहाचा डाग आहे ना तो पटकन धुवून टाक, नंतर निघून जाईल, तो ओला आहे ना तो डाग अजून, जा तू जा पटकन धुवून टाक डाग आणि साडी बदलून टाक. मैना म्हणते अगं पोरी माझ्याकडे 2च साड्या आहेत ग. आता या कल्पनाताई आणि अस्मिता पण पाहत राहतात हिच्याकडे मैनाकडे. मैना म्हणते अगं कालची साडी ओली असेल ना अजून, आता ही एकच साडी आहे माझ्याकडे. मग सायली म्हणते बरं मी तुला माझी साडी आणून देते हं. आता सायली पटकन बेडरूममध्ये जाते आणि तिच्या कपाटातनं एक साडी घेते. अर्जुन तिला आवाज देत असतो, तो तिथेच बसलेला असतो काम करत. अर्जुन म्हणतो बायको अगं काय चाललंय तुझं, पण सायली त्याच्याशी काहीच न बोलता निघून जाते आणि लाल रंगाची एक साडी घेते आणि मैनाला द्यायला खाली जाते. अर्जुन विचार करतो अरे काय चाललंय हिचं, हिने तर मला नोटीस पण नाही केलं. सायली खाली येते आणि मैनाला म्हणते आई ही साडी घाल लगेच नेस हं. आता मैनाचे नाटकं बघा किती नखरे. मैना म्हणते सायली बरी आहे तशी साडी पण रंग जरा भडक आहे ग, मला नाही शोभून दिसणार हा रंग. सायली म्हणते बरं ठीक आहे आई मी दुसरी साडी आणते. सायली पुन्हा वर जाते बेडरूममध्ये. आता सदाशिव तिला असं हातवारे करतं काय चाललंय तुझं. आता सायली बेडरूममध्ये जाते आणि पुन्हा लाईट कलरची एक साडी घेते आणि ती साडी मैनाला द्यायला जात असते. आता मात्र अर्जुनला आलाय राग की हिचं काय चाललंय आणि एक शब्दही बोलत नाहीये.
अर्जुन म्हणतो, ए बायको, अगं काय चाललंय तुझं? वर काय येतेस, साडी घेतेस, पुन्हा खाली जातेस, पुन्हा साडी घ्यायला आलीयस, काही साड्याचं दुकान लावायचंय का खाली तुला? सायली म्हणते, नाही हो, अहो आईच्या साडीवर चहा सांडलाय, तिला दुसरी साडी देतीये. अर्जुन म्हणतो, वा वा वा, सगळ्यांसाठी वेळ आहे माझ्या बायकोकडे, पण फक्त नवऱ्याकडे बघायला पण वेळ नाहीये. आता सायली वेळ काढून तिथे बसते अर्जुनच्या समोर आणि त्याला पाहत राहते. अर्जुन म्हणतो, आता हे काय चाललंय तुझं? सायली म्हणते, असं काय करताय? आत्ताच म्हणालात ना की माझ्या बायकोला माझ्याकडे बघायला पण वेळ नाहीये, म्हणून मग बघते आता तुमच्याकडे सारखी, आणि आता मी इथेच बसणार दिवसभर तुमच्याकडेच अशी बघत राहणार. अर्जुन म्हणतो, OMG, बायको इतक्या रोमॅन्टिक मूडमध्ये, फॅन्टॅस्टिक. सायली म्हणते, तुम्हाला काय वाटलं, रोमॅन्स काय फक्त तुम्हाला करता येतो? अर्जुन म्हणतो, नाही हं, अजिबात नाही. यू आर मोस्ट वेलकम. बायको तू नेहमी अशाच मूडमध्ये राहा. आता अर्जुन तिचा हात धरतो तेव्हा सायली म्हणते, अजिबात नाही हो, माझ्याकडे आता वेळ नाहीये हं हे सगळं करायला. सायली आता लगेच तिथून जात असते आणि म्हणते, मला जाऊ द्या, आता ही साडी नेऊन द्यायची आहे मला खाली. अर्जुन म्हणतो, मग एवढं रोमॅन्टिक व्हायची काय गरज होती? काय गरज होती सांग बरं. अर्जुन आता तिच्या जवळजवळ येत असतो तेव्हा सायली म्हणते, जाऊ द्या बरं मला. अर्जुन म्हणतो, नाही मी रोमॅन्टिक नाही होते बायको, पण 2 मिनटं थांब, एका गोष्टीमध्ये मला तुझं ओपिनियन हवंय. तन्वीची शिक्षा माफ केली आहे कोर्टाने, म्हणजे तिने कायदा वापरून कोर्टाच्या बाहेर पडली आहे, ती जेलच्या बाहेर पडली आहे, पण आता मी त्याच कायद्याचा वापर करून तिला तिची शिक्षा पूर्ण करायला लावणार आहे. सायली म्हणते, खरंच असं होऊ शकतं? अर्जुन म्हणतो, थोडे कॉम्प्लिकेशन्स आहेत पण असं होऊ शकतं. अर्जुन म्हणतो की लिगली असं होऊ शकतं, थोडे कॉम्प्लिकेशन्स आहेत पण होऊ शकतं. सायली म्हणते, काय ते निर्णय घ्यायचा तो तुम्ही घ्या, निदान साक्षी जन्मठेप तरी भोगते. प्रिया राजरोजपणे बाहेर फिरती आणि मला हे सगळं पटलेलं नाही आहे. नाही म्हणजे आपण विसरता कामा नये की दिवाळी येते आणि किल्लेदार सुभेदार दिवाळी सोबत सण साजरा करतात ना, आणि दिवाळीच्या वेळेला प्रियाचा तमाशा आणि तिचा आरडाओरडा मला आपल्या घरात नको आहे. हे बघा हो, जे काही कराल ते योग्य वेळ बघून करा, आलेच मी. असं म्हणून आता सायली ती साडी द्यायला खाली जाते आणि अर्जुन आता या गोष्टीचा विचार करायला लागतो. अर्जुन आता प्रियाला पुन्हा जेलमध्ये घालायचा विचार करतोय, पण आता काय काय होईल, कसं कसं होईल, त्यासाठी आपल्याला बघावं लागणार आहे. ठरलं तर मग आजचा रिव्ह्यू आवडतोय ना, मग मध्ये लाईक करायला विसरू नका हो. आता साक्षीचं सीन त्यांनी दाखवलाय बरं का. साक्षीने आता मैपतला बोलावणं पाठवलंय आणि साक्षी त्या कॉन्स्टेबल कदमला विचारत असते, काय हो कॉन्स्टेबल कदम, काय आहे, कधी येणार आहे? मी तुम्हाला सांगितलं होतं ना बोलवा माझ्या वडिलांना. हो कदम, अण्णांना कळवलं का, कधी येत आहेत अण्णा? कदम म्हणतो, कधीही येतील ते, मी मगाशी फोन केला तेव्हा गाडीतच होते ते बघा आले. आता मैपत आलाय बरं का जेलमध्ये. मग साक्षी म्हणते, काय हो अण्णा, तुम्हाला सांगितलं होतं ना मी इमर्जन्सी आहे, मग किती वेळ लावला यायला? आता मैपत म्हणतो, कसली इमर्जन्सी, कसली इमर्जन्सी? नाही भांडणं झाले का तुमच्यात पुन्हा? तुम्हाला सांगितलं होतं ना की हे भांडणं आणखीन काही दिवस करायचे म्हणून. आता साक्षी म्हणते, अण्णा हे बघा, ती जेलर आहे ना, ती मला आणि रेखाला आता वेगवेगळं ठेवणार आहे, म्हणजे ती आता वेगवेगळ्या जेलमध्ये ठेवणार आहे रेखाला मला. मैपत म्हणतो, रेखा कोण? ती बाई म्हणते, ओ साहेब मीच आहे ना रेखा. अहो जिला पैसे देत आहे तिचं नाव तरी माहिती असू द्या ना तुम्हाला. मैपत म्हणतो, बरोबर ठीक आहे, तू रेखा आहे वय, बरं. साक्षी म्हणते, अण्णा आम्ही जर दोघी वेगळ्या वेगळ्या जेलमध्ये गेलो तर आपला प्लॅन कसा वर्कआउट होईल, काय करायचं मग आपण? आता मैपत आज आता ताबडतोब प्लॅन आटपून टाकतो बरं का, आणि म्हणतो, बरोबर आहे साक्षी, मैपत शिकण्यासाठी अवघड नाही आहे, काहीतरी मार्ग निघेल बघ. साक्षी तू आणि रेखा तू, खजूर ऐक माझं, आजच्या आज काही झालं तरी साक्षी शिकरे जेलमध्ये मरणार 113%. साक्षी म्हणते, अण्णा आज? अहो अण्णा आज आता माझ्यासाठी तुम्ही जिला मारणार आहे ती बाई तुम्हाला कुठे सापडणार आहे? आता मैपत साक्षीकडे बघून स्माईल करतो आणि मग त्या बाईकडे बघतो. आता ती बाई बाजूच्या जेलमध्ये असते बरं का. अण्णा आता साक्षीला असं डोळ्याने खुणवतो, ते बघ तिकडे शेजारी. आता तो कॉन्स्टेबल सांगतो की या बाजूच्या बाईचं नाव मीना आहे, 2 खून करून ती आतमध्ये आली आहे. आता मैपत म्हणतो, हिच्या नशिबाचं बॅड लक, ती इथे आली 2 खून करून. म्हटलं ना अगं साक्षी, उंचीनं रंगानं सेम टू सेम ती तुझ्यासारखी दिसते बघ. आता 113% ती मरणार.
पाहिलं का प्रेक्षकांनो, म्हणजे नेमका मला मैपतचा प्लॅन कळला नव्हता. मैपत आता साक्षी सारख्या उंचीच्या एका बाईला तिथे मारणार आहे जेलमध्ये आणि साक्षी गेली असं तो प्रिटेंड करणार आहे, भासवणार आहे तिथे. पण आता हे सगळं कसं वर्कआउट होईल यात जरा शंका आहे. पण बघूयात, मैपतसाठी इम्पॉसिबल असं काहीच नाही म्हणा आणि मालिकेत सगळंच पॉसिबल असतं. इकडे बघा पुढच्या सीनमध्ये म्हणतात ना, भीतीपोटी ब्रह्मराक्षस, तसं काहीतरी प्रियाचं झालंय. आता प्रिया आली आहे त्या मैनावतीच्या आणि सदाशिवच्या रूममध्ये. आता तिथे येते ती आणि विचार करते, अरे हे काय आहे सगळं असं, अरे हे किती घाण करून ठेवली आहे इथे. या मिस्टर आणि मिसेस भिकारीने किती घाण करून ठेवली आहे या रूममध्ये. अशी रूम जर बाहेर कोणी बघितली ना तर त्यांना कन्फर्म संशय येणार की हे सायलीचे आई बाबा नाही आहेत. सायलीची आई कशी टापटीप हवी ना, आणि हे काय सगळं प्रियाचीच आई शोभते, ती आहेच म्हणा ती प्रियाची आई. आता प्रिया विचार करते हे काय आहे सगळं, आणि लगेच ओढणीला अशी गाठ बांधते आणि पटापट ती खोली आवरायला घेते बरं का. आणि खरंच खूप घाण केलेली असते त्या रूममध्ये. प्रियाने तो सगळा केर काढलाय, चादर झटकली आहे, ती व्यवस्थित टाकली आहे. मला नाही वाटत ती तिच्या रूमची एवढी साफसफाई करत असेल. असो, आता सगळं काही टापटीप ठेवते बरं का ती. चादरीच्या घड्या घालून ठेवते. बराच वेळ त्यांनी हा सीन दाखवलाय, म्हणजे तिने अख्खच्या अख्खं ते सगळं साफसाफ केलंय, चकाचक केलंय. आता सगळं चकाचक झाल्यावर ती विचार करते आता कशी सायलीच्या आईची खोली वाटते. आणि तेवढ्यात कल्पनाताई आणि सायली त्या रूममध्ये येतात आणि प्रियाला बघून आश्चर्यचकित होतात. आता सायली म्हणते, तू इथे काय करतेस प्रिया, तुला सांगितलं होतं ना की माझ्या आई बाबांपासून लांब राहायचं. कल्पनाताई म्हणतात, तन्वी आज सायलीच्या आई वडिलांना काही वाकडं तिकडं बोलायचं नाही, आधीच सांगून ठेवते मी तुला. प्रिया म्हणते, काय तुम्ही दोघी सतत माझ्याबद्दल वाईटच विचार करता ना, मी इथे सहज आले होते. अगं सायली, मला खरंच मनापासून आनंद झालाय ग, तुझे आई बाबा सापडले ग सायली. सायली आता तिच्याकडे नुसती अशी सारखी बघते. प्रिया म्हणते, अगं हेच सांगायला मी इथे आले होते. सायली म्हणते, हो का, मग ते दोघेही या खोलीत नाहीये ते बघता तू इथे कशाला रेंगाळली होतीस प्रिया. आता प्रियाला असं विचारल्यावर ती प्रियाकडे काय उत्तर आहे ते आपल्याला उद्याच्या भागामध्ये कळणार आहे. पण आता बघा, उद्याच्या भागाचा प्रोमो जबरदस्त दाखवलाय त्यांनी. आजचा भाग तुर्तास संपलाय आणि उद्याच्या भागात आपल्याला दिसणार आहे की नागराज तिथे पोहोचलाय. प्रतापराव सांगत असतात नागराजला, अरे हे सायलीचे आई बाबा आहेत. मग मुद्दाम नागराज म्हणतो, अच्छा, अरे यांची स्माईल तर तन्वी सारखीच आहे. आता प्रियाला येतो राग. नागराज जेव्हा घरी जात असतो तेव्हा ती बाहेर येऊन त्याला ओरडणार असते, तेव्हा नागराजच तिला ओरडत म्हणतो, प्रिया हे तर फक्त पिक्चर होतं, म्हणजे ट्रेलर होतं, पिक्चर अभी बाकी है आणि पिक्चरचं नाव असणारे एक मोठा बॉम्ब. आता अर्जुन येतो आणि म्हणतो, काय रे काका, कसला बॉम्ब बद्दल बोलतोयस प्रेक्षकांनो. आणि इकडे मैपत त्या बाईला मारतोय जेलमध्ये, असा काहीसा प्रोमो दाखवलाय. येणारे भाग इंटरेस्टिंग आहेत प्रेक्षकांनो. नवी पूर्णाजी कोणाकोणाला आवडली आहे मला नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा. कोणाकोणाला नवीन पूर्णाजी आवडली आहे आणि कसा वाटला आजचा एपिसोड. खूप मोठा होता आजचा एपिसोड प्रेक्षकांनो. आता मैपतचा प्लॅन फसतो की सक्सेसफुल होतो हे येणाऱ्या भागामध्ये आपल्याला कळेलच. बघत राहा. ठरलं तर मग आज धनतेरस आहे, धनत्रयोदशी आहे. तुम्हा सगळ्यांना धनत्रयोदशीच्या खूप खूप शुभेच्छा. उद्या भेटूयात पुन्हा एकदा. ठरलं तर मग या मालिकेच्या इंटरेस्टिंग रिव्ह्यू सहित. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा प्रेक्षकांनो. टेक केअर. धन्यवाद.